लागणारं साहित्य आपण बघूया, चालेल? ओके, फिश करीसाठी लागणारं साहित्य आम्हाला द्या प्लीज. चला, फिश करीसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. सुरमई, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबू, ओलं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, फिश करी मसाला, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ. वा, तुला हे सगळं साहित्य सांगता येतंय, इथेच मला खूप आनंद झालाय. हो रे, कारण मला 6वी-7वीला असताना एवढं नव्हतं सांगता येत, मला फक्त खायचं कळत होतं. ठीक आहे, चला, तू घरात पण एरवी स्वयंपाक करतो का? हो, करतो. मदतीला कोण असतं? कधी कधी आई गेली तर मग मी माझी भाजी वगैरे करतो. काही भूक लागली तर मी माझं एकटा करू शकतो म्हणजे. खरंच का रे? हो. चल, काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा फिश आपण मॅरिनेट करून घेऊयात. बर, ठीक आहे, मग मी तुला एक बाउल देऊ का? चला, मग तुमच्या घरी फिशची खरेदी वगैरे करायला पण तू जातोस का? नाही, त्याला मी आणि बाबा जातो. दोघं मिळून जाता? हो. बर. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया आधी थोडी. आपण आता त्यामध्ये मीठ घालूया थोडंसं. मीठ घालायचं? तू नेहमी एवढंच हळू बोलतोस का? नाही, असं नाही. मोठ्याने बोल, मग बिंदास, दादा आहे ना तुझ्या बाजूला. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. पुढे? आणि आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस छान. वा 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 वा. शाळेतला डबा मग तुझा तू तयार करतो का आई करून देते? नाही, आई करून देते. ते तरी बरं आहे रे बाबा. आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवूया. तुझ्या टी शर्टला मॅचिंग झालंय आता ते फिश. नाईस. किती वेळ ठेवायचं झाकण? आपण फक्त वाटण्यासाठी जे भाजून घेऊ तोपर्यंत. एक कढई घेऊया. कढई घेऊया. मग हे मॅरिनेशन करायला इथेच ठेवून देऊ. गॅस लावून घेऊ, चालेल? हो. पुढे काय करूया? ह्याच्यामध्ये थोडस तेल घालूया आपण. बर. तुला कुठला विषय आवडतो रे? नैतिक 6वीला आहे ना तू? हो. कोणता विषय आवडतो? मला जास्ती करून मराठी. मराठी. बस. कांदा घालायचा आहे का? हो. घाला. मला सांग, आजकाल सगळे मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात, महागड्या स्कूल बसेस आहेत, इंग्लिश बोलतात. मग त्या सगळ्या काळामध्ये तुला असं वाटत नाही की आपण मराठी शाळा सोडून इंग्लिश शाळेमध्ये जावं? मराठी शाळेमध्ये जरी गेलो आपण तरी आपल्याला तिथं इंग्लिश शिकायला मिळतच. कांद्याला किती वेळ अशी आंघोळ घालायची तेलात? नाही, बस. आता आपण त्यामध्ये आता लसूण घालूया. बर. आणि आलं घालूया. आता आपण त्यामध्ये मिरची घालूया. मिरची घातली.